नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 या विषयांतर्गत भौमितिक रचना या घटकातील दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढणे या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, दिलेल्या वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून एक स्पर्शिका काढता येते, तर वर्तुळाबाहेरील म्हणजेच वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून त्याच वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात, हे यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे. यापैकी जर बिंदू वर्तुळावर असेल आणि त्या बिंदूतून त्या वर्तुळाला जर स्पर्शिका काढायची असेल, तर या प्रकारच्या रचनेचा एक प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे, ज्यामध्ये आपण काय करत होतो पहा. समजा या सी केंद्र असलेल्या वर्तुळावर पी हा बिंदू आहे आणि या पी बिंदूतून जर आपल्याला स्पर्शिका काढायची असेल, तर आपण सर्वप्रथम हा किरण सीपी पुढे वाढवत होतो आणि पी हा बिंदू मध्यबिंदू येईल अशा पद्धतीनं आपण दोन बिंदू निश्चित करत होतो. आणि या दोन बिंदूंचा विचार करून जो रेषाखंड तयार होतो, त्याचा जेव्हा आपण लंबदुभाजक काढत होतो, तो लंबदुभाजक म्हणजेच या वर्तुळाची स्पर्शिका होय. आज आपण या वर्तुळ केंद्राचा विचार न करता, याचा उपयोग न करता या बिंदूतून स्पर्शिका कशा पद्धतीने काढता येते याचा अभ्यास करणार आहोत. मात्र त्यापूर्वी यापूर्वी अभ्यासलेल्या दोन संकल्पनांचा अभ्यास करूया. त्यातील पहिली संकल्पना म्हणजेच दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन कंपास व पट्टीच्या साहाय्याने काढणे. इथं आपल्याला कोन एबीसी दिलेला आहे. या कोनाच्या मापा एवढा जर आपल्याला कोन पीक्यूआर काढायचा आहे, तोही कंपास व पट्टीच्या साहाय्याने. याचाच अर्थ कोन मापकाशिवाय जर काढायचा असेल, तर आपण सुरुवातीला त्या कोन पीक्यूआर मधील एक किरण क्यूआर काढत होतो. म्हणजे समजा हा किरण क्यूआर आहे, हा कोन पीक्यूआर ची एक भुजा झाली. यानंतर इथं पी बिंदू अशा पद्धतीने आपण मिळवत होतो की पीक्यूआर हा तयार होणारा कोन एबीसी या कोना एवढा असेल. त्यासाठी आपण कंपासचा वापर करत होतो. आपण कंपास घेऊन कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते आपण बिंदू बी जवळ ठेवत होतो आणि बिंदू बी जवळ लोखंडी टोक ठेवल्यानंतर आपण या ठिकाणी एक आर्क म्हणजेच कंस घेत होतो, म्हणजेच चाप मारत होतो. म्हणजे लोखंडी टोक बी वर असताना या ठिकाणी एक आपण चाप मारलेला आहे. आता अंतर तेवढंच ठेवून हेच लोखंडी टोक आपण बिंदू क्यू जवळ ठेवायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा दुसरा चाप मारायचा आहे. यानंतर हे जे दोन छेदनबिंदू आहेत, म्हणजे बाजू AB आणि बाजू BC, म्हणजे किरण BA किरण BC यावर असणारे हे जे दोन छेदनबिंदू आहेत, यांच्यामधलं अंतर जितकं आहे तितकंच अंतर जर आपण इथं शोधलं, तर हा बिंदू म्हणजेच बिंदू मिळतो. म्हणून पुन्हा आपण या कंपासचं लोखंडी टोक ह्या एका छेदनबिंदूजवळ ठेवलं आणि कंपास अशा पद्धतीने आपण ऍडजस्ट केला की याचं दुसरं टोक जे आहे, म्हणजेच पेन्सिलचं जे टोक आहे, ते दुसऱ्या छेदनबिंदूजवळ असेल. अशा वेळी आपण इथं एक आर्क घेत होतो आणि हाच कंपास पुन्हा या छेदनबिंदूजवळ घेऊन आपण इथं नव्यानं आर्क घेत होतो. याचा अर्थ असा होतो पहा, या दोन छेदनबिंदूतील अंतर आणि या दोन छेदनबिंदूतील अंतर समान असेल, तर हा बिंदू म्हणजेच आमचा बिंदू पी होय. म्हणून जर हा पी बिंदू असेल, तर पट्टीच्या साहाय्यानं किरण क्यूपी आपण इथं काढू शकतो. म्हणजेच हा तयार होणारा जो कोन पीक्यूआर आहे, तो कोन एबीसी इतक्या मापाचा आहे असं आपण म्हणू शकतो. याबरोबरच इयत्ता 10वी मध्ये अजून एक संकल्पना जी जाणून घेतली, त्याचा थोडासा अभ्यास करूया. समजा या आकृतीमध्ये रेषा एल ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि ही रेषा BC ही या वर्तुळाची छेदिका आहे. अशा वेळी हा कोन BCD हा कोन म्हणजेच स्पर्शिका आणि छेदिका यांच्या दरम्यानचा कोन. या कोनाचं माप हे या कंस BCच्या मापाच्या निमपट असतं. याशिवाय वर्तुळावरील बिंदू A याचा जर आपण विचार केला, तर हा तयार होणारा कोन BAC जो अंतर्लिखित कोन आहे, याचं माप सुद्धा याच कंसाच्या मापाच्या निमपट असतं. म्हणून आपण स्पर्शिका छेदिका कोनाचं प्रमेय जे अभ्यास दिलाय, त्या प्रमेयानुसार कोन BAC आणि कोन BCD हे दोन कोन समान मापाचे होतात. मात्र त्यासाठी रेषा L ही स्पर्शिका असावी लागते. म्हणून आपण या प्रमेयाचा व्यत्यास या ठिकाणी वापरणार आहोत. तो व्यत्यास आपण असं म्हणू शकतोय,
प्रमेय काय होतं, जर ही स्पर्शिका असेल तर हे दोन कोन समान मापाचे असतात, तर याचा व्यत्यास असा होईल, जर हे दोन कोन समान मापाचे असतील तर ही स्पर्शिका होते. म्हणजेच यापूर्वी अभ्यासलेली इयत्ता 6वीतील ही संकल्पना आणि इयत्ता 10वी मध्ये अभ्यासलेली ही संकल्पना, या दोन संकल्पनांचा एकत्रित विचार करू म्हणजे आपल्याला पुढची रचना लक्षात येईल. समजा आपल्याला या बिंदू सी मधून या वर्तुळाला स्पर्शिका काढावयाची आहे. अशा वेळी आपण सी बिंदू व्यतिरिक्त अन्य कोणतेही दोन बिंदू वर्तुळावर घेऊ, ते सर्व बिंदू एकमेकांना जोडू. त्यानंतर जो हा त्रिकोण तयार होतोय त्यामधील हा जो कोन ए आहे, या ए कोनाच्या मापा इतका जर इथं सी कोन त्रिकोणाच्या बाहेर तयार केला तर हे दोन कोन समान मापाचे होतील. म्हणजेच या पद्धतीनं स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा व्यत्यास आपल्यास वापरता येईल, ज्याच्या आधारे आपण रेषा सीडी ही स्पर्शिका आहे असं म्हणू शकतो. मात्र हे एकरूप कोन तयार करत असताना आपण या संकल्पनेचा विचार करू. प्रत्यक्ष उदाहरण पाहू जेणेकरून ही संकल्पना अजून स्पष्ट होईल. प्रश्न काय पहा, कोणतेही एक वर्तुळ काढा, त्यावर ए हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा. सुरुवातीला कोणत्याही मापाचं एक वर्तुळ काढायचं आहे. त्यासाठी आपण कंपासमध्ये कितीही त्रिज्या घेऊ आणि आपल्या सोयीनुसार एक वर्तुळ काढू. त्यानंतर आपल्याला वर्तुळावर ए हा बिंदू घ्यायचा आहे. समजा हा बिंदू ए आहे. आता आपल्याला या ए बिंदूतून या वर्तुळाला स्पर्शिका काढायची. त्यासाठी आपण वर्तुळावरील अन्य कोणतेही दोन बिंदू घेऊन हे सर्व बिंदू एकमेकांना जोडून घेऊ. समजा मी आता इथं हा बिंदू बी आणि सी घेतलेला आहे. यामध्ये आता दोन ज्या बाजू जोडलेल्या आहेत, यामुळे तयार होणारा हा जो कोन सी बी ए आहे, ज्याला आपण आंतरलिखित कोन म्हणतो. आता याबरोबरच उरलेली बाजू सुद्धा आपण जोडून घेऊ. समजा ही बाजू सी ए आहे. आता आपण या आंतरलिखित कोना एवढा जर या ठिकाणी कोन तयार केला तर हा कोन तयार होत असताना या कोनाची जी भुजा बनेल ती भुजा म्हणजेच या ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका असेल. त्यासाठी आपण या कंपासचं लोखंडी टोक पुन्हा बी या बिंदू जवळ ठेवू आणि या कोनामध्ये आपण एक चाप मारू. त्यानंतर कंपासचं माप तितकंच ठेवून लोखंडी टोक ए या बिंदू जवळ घेऊ आणि या एसी बाजूच्या बाहेरील बाजूला आपण चाप मारू. काय केलं लक्षात घ्या. सुरुवातीला लोखंडी टोक बी वर घेतलं आणि कोणत्याही मापानं एक कंस काढला. लोखंडी टोक तेच अंतर घेऊन ए बिंदू जवळ घेतलं आणि या बाजूच्या बाहेरील बाजूवर आपण एक चाप मारला. आता या दोन छेदनबिंदूतलं अंतर आपण या ठिकाणी शोधायचं आहे. त्यासाठी पुन्हा या कंपासचं एक टोक या छेदनबिंदू जवळ आणि दुसरं टोक या छेदनबिंदू जवळ येईल. या पद्धतीनं आपण कंपास ऍडजस्ट करायचा आहे आणि हा ऍडजस्ट केल्यानंतर आपण इथं नव्यानं कंस घेणार आहोत. तसेच हाच कंपास या ठिकाणी ठेवून आपण या ठिकाणी कंस घेणार आहोत. याचाच अर्थ जर हे दोन बिंदू आपण पट्टीच्या साहाय्याने जोडले तर ही या वर्तुळाची स्पर्शिका असेल. म्हणून आपण या दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा पट्टीच्या साहाय्याने काढू. म्हणजेच ही रेषा एल या वर्तुळाची स्पर्शिका होय. धन्यवाद.